मन तसंच आहे, त्या मनामध्ये सतत वाईट उत्पन्न होते, चांगलं सतत फिरावं लागते आणि चांगलं फिरण्यासाठी सतत आपल्याला मेहनत घ्यावी लागते. मेहनत घेण्यासाठी आम्हाला विहारात जावं लागेल. वाईट उत्पन्न भावना झाली त्याला नष्ट करावी लागेल आणि आमच्या जवळ तो टाइम नाही आणि म्हणून आम्ही आमचा टाइम आमच्या भौतिक जीवनामध्ये म्हणजे भ्रमामध्ये जीवन जगतो. तो न करू दे. हातातल्या भांड्यात करू दे, कानातलं करू दे, अंगठी करू दे आणि हे माझं माझं करणारे लोक माणूस मेल्यावर एखाद्याच्या हातात मेलेल्या माणसाच्या हातात कोरोनामध्ये त्या माणसाला नाही त्या आशीला सावध लावून काढातलं सोन्याचं किती ठेवत्या बाया मेल्यानंतर पाहत नाही ती म्हणते ती नको तिला गाळले आधी तिच्या कानातलं नाकातलं 1000 रुपये येतील जाऊन ते काढून घेते आणि तिथं मजा भूमीत नेल्यावर आग लावली तिकडल्या तिकडे भात सोडते आता परत येऊ नको बरं घरात अस्थी घेते राख घेते आणि किती जीव आहे आमचा भयंकर जीव आहे इतका जीव आहे घरातल्या लोकांमध्ये की त्याच्या आवडीचे पदार्थ घरात नाही ठेवत तिकडे तिकडे लोक येऊ घरात एक कोणाचं स्वप्न कोणाला घरात येऊ लोक तिकडेच राहतात पितृदोष म्हणून त्याला त्या दुसऱ्याही खाऊ लागतात आणि आम्ही त्या भ्रमात जीवन जगतो. हे सोनं म्हणजे माझं कर्तव्य तुझं नसतात तुमचं चारित्र्य तुमचा दारिद्र्य तुमचं नैतिक जीवन तुमचं सद्वर्तन हे तुम्हाला सुगतीला घेऊन जाते आणि सुगती प्राप्त करण्याचा मार्ग धम्म शिकवते आणि धम्म शिकण्यासाठी आम्हाला चांगल्या गतीला घेऊन जाणारा धम्म तो फक्त आम्ही गणपतीची पूजा करायला द्या म्हणजे आम्ही म्हणतो की गेला स्वर्गामध्ये तुम्ही जितकं सहज करा. एखादा माणूस उपाशी आहे बाजूचा माणूस पुढे जाय आता उपाशी माणसाला जेवण दिल्यावर त्यांनी खाल्ल्यावरच त्याचा भूक रोग नष्ट होईल ना. आता धम्म श्रवण करणारा माणूस आचरण करेल तर तो सुगतीला जाईल आणि जो नाही करेल तो नाही जाईल आणि म्हणून भगवान बुद्धाचा हा मार्ग आहे. तर आपण आपल्या धम्म बांधवांनी प्रत्येक लोकांनी समजलं पाहिजे. तुम्ही बघा तुम्ही ज्या गावामध्ये ज्या परिसरामध्ये राहता ना मुसलमानाच्या घरात जर मुस्लिम मुलगा म्हणजे जन्माला शिक्षणाच्या घरात कोणी जन्माला आला तो शिक्षण होत नाही त्याला बाप्तिस्मा करावा लागतो. आणि आम्ही सतत झालो आम्ही दीक्षा घेतली नाही आम्ही साम्यर बनलो नाही आम्ही कागदोपत्री आजही हिंदू महाराज आचरणाने आम्ही कधी ख्रिश्चन कधी हिंदू कधी मुस्लिम आमच्या लग्न विधीला कागदोपत्री आम्हाला बौद्ध बनायचं आहे. आचरणाने बनायचं नाही कागदोपत्री बनायचं नाही बौद्ध दिसायचं नाही बौद्ध लिहायचं नाही बौद्ध बनायचं. म्हणून बौद्ध बनण्यासाठी आपण लोकांनी आपल्या मुलांना गाजवर शिबिरामध्ये पाठवलं पाहिजे. तो चांगला आचरण करेल चांगला माणूस बनेल. नाही तुम्हाला एक भाकर खायला दिली तरी चालेल अर्धी खाऊ घालेल पण दुकान तर खाऊ घालेल. पण त्या आदर्श मनुष्याला आदर्श मुलाला आदर्श बनण्यासाठी तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल. कोणाला डॉक्टर बनायचं असते कोणाला इंजिनियर बनायचं असते कोणाला वकील बनायचं असते पण माणूस बनण्याचा पण कोर्स आहे तो कोणी करतच नाही. निर्भय नीतिमान बनण्याचाही कोर्स आहे सदाचारी पुरुष बनण्याचाही कोर्स आहे तो कोणी करत नाही. तो करलाच केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये खरं सुख पाहिजे असेल तर बुद्ध म्हणतात तो मार्ग आहे त्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे. आपण ज्यांच्या पुण्यमोदनाच्या निमित्त या जगातलं सर्वात मोठं पुण्य कर्म कोणतं आहे? सप्पदान धम्मदान दिनाचे धम्म देशना देणे प्रवचन करणे लोकांना चांगलं बोलणे म्हणजे धम्मदान. काही त्याला धम्मदान नाही म्हणतात लोक जयंतीच्या पावतीला द्या म्हणते धम्मदान कुठल्याही पैशाला द्या म्हणते धम्मदान नाही. धम्मदान म्हणजे प्रवचन करणे बोलणे चांगलं. ज्या व्यक्तीच्या पुण्यानुमोदन निमित्त इथं एक घंटेची प्रवचन करत आहे धम्म देशना देत आहे हे कुशल कर्मचारी आहे.